चोरमारेजी आपण म्हणताय ते खरं आहे, पण ही पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची एकतर ही स्टाईल पण आहे, हे पवारांचं राजकारण आहे की कधीही संपूर्ण विधान असं नसतं, त्याला शक्यतेचे अनेक कंगोरे नेहमी उपलब्ध असतात. त्यात परत कार्यकर्ते कधी नेत्यांची भूमिका स्वीकारणार नाहीत आणि नेत्यांनी तर विविध गोष्टी म्हटलेल्याच आहेत. पुन्हा मी इकडे आपलं लक्ष वेधू इच्छिते, नंतर मी तुम्हाला विचारणार सुद्धा आहे त्यावरती. तुम्ही जो मुद्दा भाजप विरोधाचा मांडला, अजित पवार यांनी स्पष्टपणे नमूद करणं की आपली भूमिका ही शिवशाहू फुले आंबेडकरांची आहे हे सांगणं सुद्धा सूचक आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी हा वेगळा सारखा का ठोकून ठोकून आपला तो बांबू असेल किंवा आपला काय खेळा असेल तो मजबूत का करतायत की आपली भूमिका. मी आता अनिल पाटलांकडे जातो. अनिल पाटीलजी, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. मगाशी मी जो आपले पूर्वाश्रमीचे सहकारी आणि मित्र लंके यांना विचारला होता तोच प्रश्न आपल्याला विचारतो. काय चाललंय नेमकं मनामध्ये कार्यकर्त्यांच्या नेत्याच्या एकत्र येण्याबाबतीत? मुळामध्ये ही माध्यमांमधूनच मला चर्चा वाटते. नेत्यांच्या मनामध्ये जर का असेल तर ती आतापर्यंत तरी कार्यकर्त्यांपर्यंत अशी पोहोचलेली नाहीये. बरं. आणि अशा स्वरूपाची समजा आमच्याकडे आमच्या पक्षामध्ये अशी चर्चा असती तर कदाचित निदान काही प्रमुख लोकांशी किंवा नेत्यांशी ही चर्चा झाली असती. ही केवळ फक्त माध्यमांमध्ये असलेली मला चर्चा वाटते. या चर्चेला काही अर्थ नाही किंवा तथ्य नाही. अनिल पाटीलजी, तुम्ही म्हणताय हे सॉरी पूर्ण करा. आपण दुसरा अँगल अजून एक बघितला तर जी काही आता वेगवेगळ्या पक्षांमध्ये विरोधकांमध्ये आता काही दम राहिलेला नाही, ही जी भावना आता कार्यकर्त्यांमध्ये आहे किंवा जी विचार आता बदललेले आपल्याला दिसत आहेत, पक्षाला लागलेली जी गळती आहे त्या गळतीला रोखण्याकरता आता कुठेतरी अशा स्वरूपाचं वातावरण तयार केलं जातं. हाच माझा असा एक समज आहे किंवा तोच अंदाज आहे माझा. बरं, आता हा मुद्दा मी घेऊन जाईन नंतर लंकेंकडे सुद्धा, आणि तो मागच्या वेळी सुद्धा उपस्थित झाला होता. अजित पवारांनी हे क्लॅरिफिकेशन दिल्याचं स्पष्ट झालं होतं. पण मी आपल्याला सुद्धा विचारतो की शेवटी विचारसरणीची गंगोत्री एकच आहे. अजित पवार यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतात. शरद पवार तर त्यांना पितृतुल्यच मानतात, गुरुच होते ते. सगळ्यांची मूळ गंगोत्री तीच आहे, त्याच्या पुढची ती काँग्रेसची आहे, हे सुद्धा सगळे मान्य करतात. अजित पवारांचं भाषण सुरू झाल्याच्या पहिल्या 2-5 मिनिटांमध्ये ते उल्लेख करतात की 99 साली साहेबांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला वगैरे, इतका उल्लेख आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे की जेवढं वितुष्ट हे दोन ठाकरेंमध्ये किंवा ठाकरे शिंदेमध्ये आहे तसं वितुष्ट राष्ट्रवादीत नाहीये. मग अशा वेळी काही जवळीक साधण्याच्या गोष्टी होत आहेत का? सुप्रिया सुळेंनी असं म्हणणं की आपण 8-10 खासदार एकत्र येऊन काहीतरी निर्णय घेणार आहोत. शरद पवारांनी असं म्हणणं की या बाबतीतला निर्णय बाकीच्या नेत्यांनी घ्यायचा. हे सूचकच आहे ना अनिल पाटीलजी? मुळामध्ये या सगळ्या गोष्टींचा कुणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही. कार्यकर्त्यांचा किंवा नेत्यांचा काय विरोध असेल असं मला काही वाटत नाही आणि ते असण्याचं काही कारण पण नाही. मुळात या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने विकासाचा मेरू समोर ठेवून अजितदादांनी जो निर्णय घेतला आणि त्याच्यासोबत आम्ही सगळेजण जे गेलो, बरं, त्यात मुळात मूळ विचारधारा जी असेल ती कुठेही आम्ही बाजूला ठेवण्याचा विषयही ठेवला नाही. आणि ज्यांच्या सोबत गेलेलो आहोत महायुतीमध्ये त्या नेत्यांच्या समोर, ते राष्ट्राच्या स्तरावर असेल किंवा राज्याच्या स्तरावर असेल, आमची विचारधारा ही अशी असेल, शिवशाहू फुले आंबेडकरांची आमची विचारधारा, पुरोगामी विचाराचे आम्ही विचारसरणीचे आहोत. बरं, त्यात महायुतीमधल्या सगळ्या नेत्यांनी तुमची विचारधारा तुमच्या विचारधारेप्रमाणे तुम्ही चालायचं हे स्पष्ट आहे. आणि आजही दादांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याचा वारंवार खुलासा केला, याच्या अगोदरही केलेला आहे. आणि राहिला दुसरा एक तुमचा प्रश्न की ठाकरे बंधूंमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला विस्तव सुद्धा जात नव्हता मधनं, असं जे आपल्याला वाटतं, तसं पवार कुटुंबामध्ये कुटुंब म्हणून त्यांनी कधीही अशा प्रकारचे आपल्याला दृश्य दिसले नसतील किंवा त्यांनी कुटुंबाचा सलोखा जसा असेल तसाच ठेवलेला आहे. बरं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ती भले तिकडे असेल इकडे असेल, ती एक वेगळी संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीनुसार कधीही असा टोकाच्या भूमिका कधी घेतल्या जात नाही. ठीक आहे. मी एक अनिल पाटलांचा एक मुद्दा घेऊन लंकेंकडे जातो. लंकेजी, मगाशी आपण अनिल पाटलांचं बोलणं ऐकत असाल, त्यातला त्यांनी एक मुद्दा मांडला, तो इंटरेस्टिंग आहे आणि अजित पवारांनी सुद्धा तो यापूर्वी मांडला होता की तुमच्याकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आणखी फुटाफूट होऊ नये म्हणून केलेला एक प्रकारचा प्रयत्न म्हणजे युतीच्या चर्चा, एकत्र येण्याच्या चर्चा, हा एक प्रकारचा डॅमेज